नमस्कार सगळ्यांना। तर आज एक नवीन विषय मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि बघा ही आहे माझ्याकडे नवीन साडी। तर नवीन प्रकारच्या साड्या निघत आहेत आणि फॉल लावायचं मी आज दाखवणार आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण फॉल घरच्या घरी लावू शकतो। तर मी त्याच्यासोबत अस्तर आणि ब्लाउज पीस सुद्धा आणून ठेवलं होतं आणि हा फॉल आहे। तर हा 20 रुपयाचा फॉल आहे। त्यानंतर हा फॉल मी धुवून प्रेस करून ठेवला होता, पण मग 2-3 दिवस एक्स्ट्रा होऊन गेले, मग त्याला घड्या पडल्या आणि हे आयतं ब्लाउज त्यावरती मोरावरची डिझाईन आहे। तर याला मी आरी वर्क करणार आहे। तर मी फर्स्ट टाइम आरी वर्क करून बघणार आहे। तर त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे ते काही नवीन शिकताना जेवढ्या काही अडचणी येतात किंवा आपण ते सोप्या पद्धतीने कसे करू शकतो तर ते तुम्हाला माहिती होईल। आणि बाहेर 2-3 हजार रुपये देण्यापेक्षा आपण घरच्या घरी 300 ते 400 रुपयामध्ये आरी वर्क ब्लाउज तयार करू शकतो। त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर बघा ही अशी साडी आहे आणि ही आहे सेमी पैठणी। तर आता गौराया आल्या होत्या तेव्हा सेल लागले होतं, तेव्हा मी सुद्धा ही एक साडी घेतली होती। तर या साडीला मला फॉल लावायचा आहे। तर सगळ्याच साड्यांना मी घरीच फॉल लावत असते। तर ही आपल्याला उलटी आणि सरळ हे बघून घ्यायचं आहे। काही वेळेस काय होतं, साड्या दोघी बाजूने सेम असतात, पण आपण ज्या बाजूने पदरवरती घेतो त्याच बाजूने ती साडी वरच्या साईडला असते आणि ज्या बाजूला असा पदर खालच्या साईडला येतो ती बाजू खाली असते, म्हणजे त्या बाजूला आपल्याला फॉल लावायचा असतो। तर अशा प्रकारे मी सांगण्यासाठी बसूनच तुम्हाला सांगत आहे। आणि बघा उभं राहून सुद्धा तुम्ही चेक करू शकता। साडी आपण लावून बघायची आहे, ज्या साईडने आपण लावतो डावी बाजूपासून खोचत घेतो आणि उजव्या बाजूला। तर बघा अशा प्रकारे, तर साडी आपली सरळ आहे, तर अशा प्रकारे साडी आपल्याला बघून घ्यायची आहे आणि मग खालच्या बाजूने फॉल लावायला सुरुवात करायची आहे। तर फॉल कसा लावायचा असतो, तर आपला पंजाच्या मापाने आपण माप घेऊन लावू शकतो। म्हणजे मी 1.5 पंजा घेते आणि माझा हात मोठा असल्यामुळे मी 1.5 घेते। तुम्ही अगर तुमचा हात छोटा असेल तर 2 घेतले तरी चालेल। आणि तुमच्याकडे आधी साडी असेल ना तर त्यावरून माप घेऊन तुम्ही तसा सुद्धा लावू शकता। तसं बघा सुरुवातीला आधी मी दोरा भरून घेतला आणि साडीमध्ये कलर आहेत 2, एक आहे स्काय ब्ल्यू कलर आणि एक राणी कलर। तर मी आधी बॉबिनला हा स्काय ब्ल्यू कलर लावून घेते आहे आणि बघा इथं मी माप घेतलेला आहे, तर 1 पंजा आणि थोडासा अर्धा। तर एवढं मी माप घेऊन आता इथून फॉल लावायला सुरुवात करणार आहे। तर तुम्ही इथं पिन लावून ठेवू शकता किंवा त्या बारीक छोट्या पिन असतात त्या सुद्धा लावू शकता। तर त्याआधी मी आपला जो मधला पदर असतो जो खोचायचा असतो सुरुवातीलाच, तर त्याला मी इथं शिलाई टाकून घेत आहे, कारण याला पिको नाही केला तरी चालतो। खूप छान पद्धतीने आपण घरच्या घरी अशी शिलाई टाकून घेऊ शकतो, फक्त आपल्या शिलाईमध्ये थोडीशी फिनिशिंग पाहिजे बघा। तर अशा प्रकारे आपण लावू शकतो। अगदी 2 ते 3 मिनिटाचं काम आहे, घरच्या घरी आपण हे मशीनवरती लावू शकतो। तर मी इथं निळा दोरा घेतलेला आहे वरून आणि खालून। तर मी ही बाजू पूर्ण शिवून घेते, त्यानंतर मी फॉल लावायला सुरुवात करते। तर बघा आता फॉलचं मी माप आधीच घेऊन घेतलं आहे आणि फॉल मी धुवून प्रेस करून घेतला आहे। तर जे आपल्याला बाजू जी शेवटची बाजू असते ती सुद्धा प्रेस करून घ्यायची आहे आणि आपण त्याला आता शिलाई टाकून घेऊ। तर शिलाई टाकताना थोडं लक्ष देऊन आपल्याला टाकायची आहे। फॉल आणि साडी एकाच साईजमध्ये ठेवायची, म्हणजे एकाच रेषेत ते आले पाहिजे, एकमेकांच्या विरुद्ध, म्हणजे किंवा फॉल खाली येतोय किंवा साडीवरती चालली असं नको। तर बघा अशा हलक्या हाताने, म्हणजे सुरुवातीला तुम्ही हळू मशीन चालवा, त्याच्याने व्यवस्थित पद्धतशीर शिवून होतं। तर या ठिकाणी मी आता खाली पिंक कलरचा दोरा लावलेला आहे बॉबिनला आणि 3 वरती मी शिलाई ठेवलेली आहे। तर 3 वरती एकदम बारीक येते माझ्या मशीनवरती शिलाई, तसं तुमच्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता। तर बघा अशा प्रकारे आपली शिलाई लावून होते आहे। वाटत आहे का घरी लावलेला आहे, तर शिलाई सुद्धा दिसत नाही आहे। आणि मी इथं पिंक शेड होता म्हणून पिंक कलरचा दोरा घेतला। तसं साडी बघून आपण कलर निवडायचे असतात दोऱ्यांचे, पण काही वेळेस काय होतं, बाहेर आपण नेतो ना तर गडबडीमध्ये त्या बायका निळा कलरच समजा लावून घेतात, तर मग ते उठून पडतं, म्हणजे दिसतं साडी घातल्यावरती। आणि बघा शिवता माझ्याकडून ही एक चुकी झाली होती, म्हणजे साडीवरती गेली आणि फॉल खाली आला, तर मग मी त्याला परत शिलाई मारली, कारण थोडंच होतं म्हणून मला उसवायची गरज पडली नाही म्हणून। आणि आता जी वरची बाजू आहे ते दोऱ्याच्या साह्याने मला शिवून घ्यायची आहे हाताने। तर बघा इथं दोरा संपलेला होता, तर दोघी दोरे मी इथं जॉईन करत आहे। तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण घरी
असा फॉल लावू शकतो. अगदी साधं सरळ सोपं आहे. आपण जसं कधी आपण वाकई किंवा गोधड्या शिवलेल्या असतात ना, तशा प्रकारे आपल्याला इथं धागा टाकायचा असतो. फक्त डिफरन्स एवढाच आहे की त्यामध्ये आपण मोठे टाकू शकतो, तर यामध्ये छोटे छोटे टाके घालायचे आहे. वरच्या बाजूने टाका जो आहे तो मोठा आला तरी चालेल, पण खालच्या बाजूने एकदम बारीक आला पाहिजे. तर अशा प्रकारे मी फॉल खालीच जमिनीवरती बसून साडी सरळ ठेवून घ्यायची आणि लावून घ्यायचं. आणि सरळ साडीला नेहमी असा हात फिरवत राहायचा, म्हणजे मध्ये बलूनसारखा आकार, म्हणजे हवा नाही गेली पाहिजे, नाहीतर मग फुगतं. तर असं पूर्ण प्रकारे मी लावून घेतलेलं आहे. आता फक्त शेवटची बाजू मला स्टिचिंग करायची आहे. बघा, अशा प्रकारे आपल्या घरच्या घरी 15 ते 20 मिनिटात फॉल लावून होतो. नवीन असाल तर 20 मिनिटं लागतात आणि तुम्हाला सवय असेल तर 10 मिनिटातच होतो. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि बघा, तुम्हाला शिलाई दिसत आहे का? नाही ना? तर मग खालच्या बाजूने आपण जी शिलाई टाकली तर ती अगदी बारीक आपल्याला घ्यायची आहे. बघा, इथं कलर डिफरन्स आलेला आहे म्हणून थोडं दिसत आहे, पण शिलाई आपण घरच्या घरी अशी एकदम छान अशी मारू शकतो आणि फॉल आपल्या घरच्या घरी लावून होतो. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.